जे धोनीचं कल्चर आहे ना, ते विराटनी एक स्टेप पुढे नेऊन आता रोहित त्याच्यावर कळस चढवायचा प्रयत्न करतोय. जर बदललेला अप्रोच असेल ना, तो जर इंडिव्हिज्युअल सेंट्रिकच्या ऐवजी प्रत्येक प्लेअरला तुला काय करायचंय, ओके तुझ्या पद्धतीने कर, पण याच्याशी कॉम्प्रोमाइज नाही. हे जे रोहितने आणलंय ते जर कॅरी फॉरवर्ड झालं तर रोहित आणि धोनी एका रांगेत असं मी म्हणेन. 2022 जो T20 वर्ल्ड कप होता ऑस्ट्रेलियामध्ये, ती पहिली रोहितची टुर्नामेंट होती कॅप्टन म्हणून. तर तिकडेही बुमराह आला नव्हता. तर शेवटच्या क्षणी भुवनेश्वर कुमारला घेतलं होतं आणि तेव्हा पण राहुल द्रविडच कोच होता. तर त्यावेळेपासून त्यांनी जे मेहनतीने गेली 3 वर्ष जे कल्चर डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जो सेल्फलेसनेस आहे, त्याच्यानंतर तो प्रत्येक वेळी म्हणतोय की त्या इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये माझी चूक झाली, पहिले 5-6 ओव्हर अटॅक केला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला ती मॅच भारी पडली. त्याच्या कॅप्टन्सी मधला टर्निंग पॉइंट ती इंग्लंड विरुद्धची मॅच होता. त्याला असं लक्षात आलं की या टीममध्ये माझ्याशिवाय टेम्पो कोणीही सेट करणार नाही आणि त्या टुर्नामेंट नंतर आपल्याला बदललेला रोहित दिसला, कॅप्टन म्हणून पण आणि टीमसाठी म्हणून. कल्चर डेव्हलप करण्याचा त्यांनी त्याच्या आधीपासूनच प्रयत्न केला असेल, पण त्या मॅच नंतर त्यांनी ठरवलं की कोहली हे करणार नाहीये, बाकीचे हे करणार नाहीये, तर आपल्यालाच टेम्पो सेट करून टीमला दाखवून द्यायला लागेल की आपल्याला कशा प्रकारे खेळायचंय आणि त्याच्यानंतर मागे वळून बघितलेलं नाहीये.